टू द पॉइंट मुलाखतीमुळे टार्गेट केले जात आहे। भरत गोगावलेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवर आरोप केलेला आहे। टू द पॉइंट मुलाखतीत रश्मी ठाकरेंवर आरोप त्यांनी केलेला होता। रश्मी ठाकरेंवरील आरोपांमुळे टार्गेट केले जात असल्याचं गोगावलेंनी म्हटलंय। भरत गोगावलेंकडून झी 24 तासच्या मुलाखतीत उल्लेख करण्यात आलेला होता। तर आता रश्मी ठाकरेंवरील आरोपांमुळेच टार्गेट केलं गेल्याचं गोगावलेंनी म्हटलेलं आहे। गोगावलेंनी झी 24 तासच्या मुलाखतीचा उल्लेख केलेला आहे। टू द पॉइंट मुलाखतीत रश्मी ठाकरेंवर त्यांनी आरोप केलेला होता। तर या आरोपांमुळेच टार्गेट केलं जात असल्याचं गोगावलेंनी म्हटलंय। पॉइंट मध्ये ते बोललो त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे। जसे त्यांच्याकडे टीकाटिप्पणी होत आहेत तशा हजारो लोकांकडनं आम्हाला चांगले फोन पण आले की योग्य आणि वस्तुस्थिती तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केलात, हेही आम्हाला फोन आले। तर ठीक आहे, काही असं काही तसं हे चालतं। सगळेच तुम्ही बोलाल की 100% तुमचं खरं आहे ते पण नाही आणि 100% खोटं आहे ते पण नाही। त्याच्यामुळे अशा टीकाटिप्पणीला पण सामोरं जावं लागतं आणि चांगल्या गोष्टीला पण सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच आम्ही भक्कमपणे पाय रोवून उभे आहोत। त्याचं कारण ते राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। सूरजजी, आता भरत गोगावलेंनी म्हटलंय टू द पॉइंट मुलाखतीमुळेच मला टार्गेट केलं जात आहे। टू द पॉइंट या मुलाखतीमुळे नाही तर टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये चुकीचे वक्तव्य त्यांनी केले, त्याच्यामुळे त्यांना टार्गेट केलं जातंय। ते जाणीवपूर्वक ह्याच्यातून पळवाट शोधण्यासाठी अशा पद्धतीचं त्यांनी विधान केलं असावं। टू द पॉइंट मध्ये ज्या पद्धतीनं ते रश्मी ठाकरे यांच्यावरती जे बोललेले आहेत किंवा तटकरे साहेबांवरती ज्या पद्धतीनं त्यांनी चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य त्या ठिकाणी केलेले, त्याच्यामुळे ते टार्गेट होत आहेत। आणि एवढं त्यांच्या पक्षातून सुद्धा त्यांना आजच्या या चुकीच्या वक्तव्यामुळे त्यांना पक्षात सुद्धा कुठेतरी त्यांना बाजूला केलेलं दिसते, कारण त्यांच्या तोंडातून जी वक्तव्य आले ते एकदम चुकीचे, त्याच्यामुळे ते टार्गेट होत आहेत। निश्चित, धन्यवाद। सूरज चव्हाण प्रवक्ते राष्ट्रवादीचे आपल्या बरोबर जोडले गेलेले होते। मात्र आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। भरत गोगावलेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवर आरोप केला होता आणि टू द पॉइंट मुलाखतीमुळेच मला टार्गेट केलं जात आहे असं गोगावलेंनी म्हटलेलं आहे। झी 24 तासच्या मुलाखतीचा उल्लेख त्यांनी यावेळी बोलताना केलेला आहे। टू द पॉइंट मध्ये मी जे काही बोललोय त्याच्यामुळेच मला टार्गेट केलं जात असल्याचं गोगावलेंनी आता म्हटलेलं आहे। टू द पॉइंट मध्ये रश्मी ठाकरेंवर त्यांनी आरोप केलेला होता आणि त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आलेलं होतं। त्यांच्यावर देखील आरोप करण्यात वारंवार येत होते। त्यावरच आता गोगावलेंनी बोलताना झी 24 तासच्या मुलाखतीचा उल्लेख करत त्या मुलाखतीमुळे मला टार्गेट केलं जात असल्याचं म्हटलेलं आहे। ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। भरत गोगावलेंनी रश्मी ठाकरेंवर या टू द पॉइंट मुलाखतीत अनेक आरोप केलेले होते। त्यावरच आता त्या मुलाखतीमुळे मला टार्गेट केलं जात असल्याचं गोगावलेंनी म्हटलेलं आहे। भरत गोगावलेंनी झी 24 तासच्या मुलाखतीचा उल्लेख केलेला आहे। पॉइंट मध्ये ते बोललो त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे। जसे त्यांच्याकडे टीकाटिप्पणी होत आहेत तशा हजारो लोकांकडनं आम्हाला चांगले फोन पण आले की योग्य आणि वस्तुस्थिती तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केलात, हेही आम्हाला फोन आले। तर ठीक आहे, काही असं काही तसं हे चालतं। सगळेच तुम्ही बोलाल की 100% तुमचं खरं आहे ते पण नाही आणि 100% खोटं आहे ते पण नाही। त्याच्यामुळे अशा टीकाटिप्पणीला पण सामोरं जावं लागतं आणि चांगल्या गोष्टीला पण सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच आम्ही भक्कमपणे पाय रोवून उभे आहोत। त्याचं कारण ते राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। आनंदजी, भरत गोगावलेंनी म्हटलंय की टू द पॉइंट मुलाखतीत मी जे काही आरोप केले त्याच्यानंतर मला टार्गेट केलं जात आहे। असं आहे की महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कायम महायुतीचा धर्म पाळण्याचा प्रयत्न केलेला आहे। रायगडच्या पालकमंत्री पदावरनं पण अत्यंत संयम हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठेवलाय आणि पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हीच भूमिका आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जो निर्णय रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला मान्य असेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील किंवा शिवसेनेचे बाकी मंत्री असतील यांच्यावर आम्ही कधीही कुठल्याही प्रकारची टीका टिप्पणी करत नाही। पण रायगडमधनं सातत्याने तिकडनं ज्या वेळेला टीका टिप्पणी होते त्यावेळेला इकडनं प्रतिक्रिया होते। नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युती धर्माचं पालन करणारा एक जबाबदार पक्ष आहे।
निश्चितच. मात्र गेल्या 2 दिवसापासून आपण जर पाहिला आरोप प्रत्यारोप होत आहेत, मग हे सगळं त्या टू द पॉइंटच्या मुलाखतीमुळे झालं किंवा तिथं मी आरोप केले आणि त्यामुळेच मला टार्गेट होतंय असं आहे ना की पहिला दगड कोण मारतो, आरोप कोण आम्ही कधी आजपर्यंत कुठल्याही माध्यमांवर जाऊन सार्वजनिक ठिकाणी जाऊन कधीही शिवसेना पक्षाबद्दल चुकीचं बोलत नाही. महायुतीमध्ये शिवसेना हा घटक पक्ष आहे आणि त्यामुळे महायुतीमध्ये शिवसेना पक्ष असेल, शिवसेनेचे नेते असतील, मंत्री असतील, कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कोणी प्रवक्ता असेल, कोणी असेल, आम्ही कधीच कुठली टीका टिप्पणी करत नाही. पण तुम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर सातत्याने प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांवर, महिला व बाल विकास मंत्री कुमारी आदितीताई तटकरेंवर यांच्यावर टीका टिप्पणी खालच्या दर्जाला जाऊन जर बोलला तर शेवटी त्याला प्रतिउत्तर येणार. बाकी आमच्याकडनं आम्ही युती धर्म पाळण्याचाच प्रयत्न करतो आणि रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत अत्यंत संयमी भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. निश्चित. धन्यवाद. आनंद परांजपे, प्रवक्ते राष्ट्रवादीचे आपल्याबरोबर जोडले गेलेले होते. मात्र गोगावलेंनी बोलताना टू द पॉइंट मुलाखतीचा उल्लेख केलेला आहे. तर यावेळी टू द पॉइंट मुलाखतीत रश्मी ठाकरेंवर त्यांनी आरोप केलेले होते. त्यानंतर मला टार्गेट केलं गेल्याचंही गोगावलेंनी म्हटलेलं आहे. जेणेकरून